नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पौर्णिमा रागिणीला फोन करते आणि म्हणत असते की आई, तुम्हाला सांगितलं होतं ना की बंगल्याच्या बाहेर येऊ नका म्हणून. तुम्हाला आकाश आणि भूमी दोघांनी सुद्धा बघितलंय आणि ते दोघेही आता अपूर्वाला सांगत होते की रागिणी आत्या जिवंत आहे, रागिणी आत्या जिवंत आहे. पण तिने सध्या तरी त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला नाही आहे. पण जर त्या दोघांनी तिला कन्व्हिन्स केलं ना की तुम्ही जिवंत आहात, तर काय होईल याचा जरा विचार करा. तेव्हा रागिणीला भयंकर राग आलेला असतो. ती म्हणत असते की या दोघांनी मला बघितलं तरी कसं. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आता काय करायचं. तेव्हा इथे रागिणी म्हणते की आपला दुसरा प्लॅन ॲक्टिवेट करायचा. महाजनांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घ्यायची आणि अपूर्वाला पुढे करायचं. अपूर्वाला असं वाटायला पाहिजे की तिने हा प्लॅन केलेला आहे, पण प्लॅन तर आपला असणार. सगळं काही आपल्या प्लॅनिंगनुसार झालं पाहिजे. तेव्हा इथे भूमीने डोळे बंद केलेले असतात आणि तिला इथे क्षितिजा स्वप्नात आलेली असते. क्षितिजा म्हणत असते की आई बाबा, तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही इथे एका माणसाला मारून टाकलत ना, तुम्ही वाईट आहात. त्यानंतर इथे क्षितिजा तिच्या स्वप्नात असं बोलल्यानंतर, त्यांना गुन्हेगार ठरवल्यानंतर भूमी आता जोरात झोपेतून जागी झालेली असते आणि क्षितिजा अशी आवाज देते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो, भूमी काय झालं, काय झालं, तू इतकी का घाबरलीस. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, मला वाईट स्वप्न पडलं रे. स्वप्नात क्षितिजा आली होती आणि ती म्हणत होती की आई बाबा तुम्ही वाईट आहात म्हणून. ती आपल्याला गुन्हेगार ठरवत होती. काय करायचं रे आकाश, मला तर खूप जास्त काळजी वाटते आपल्या क्षितिजाची. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, संपूर्ण जग आपल्याबद्दल काय विचार करतं त्याने फरक पडत नाही, पण आपली मुलगी आपल्याबद्दल काय विचार करते त्याने खूप फरक पडतो. आणि तिला जर आपण गुन्हेगार वाटत असू तर आपल्या इथे जीवनाला काय अर्थच उरणार नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की त्याच्या आधी आपल्याला रागिणी आत्या जिवंत आहेत ही गोष्ट आपल्या घरच्यांपर्यंत पोचवायला हवी. बलदेव दादाला सांगायला हवं, तो आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, अथर्व भयंकर चिडलेला असतो. अथर्व म्हणत असतो की बघतेस ना मानसी, अगं या लोकांनी इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, अथर्व तू शांत हो, प्लीज तू शांत हो. अथर्व म्हणतो, कसा शांत होऊ सांग ना, कसा शांत होऊ. घरामध्ये ज्या बाईच्या खुनाबद्दल चर्चा सुरू होती ती माझी आई होती ना, पण तरीसुद्धा मी कधीही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. उलट मी प्रत्येक वेळेला आकाश आणि भूमिताईला सपोर्टच करत आलो, त्यांच्या बाजूने बोलत आलो, भांडत आलो. पण शेवटीला काय घडलं, एवढं मोठं सत्य विश्वासात घेऊन मला का नाही सांगितलं. सांग ना, मला का नाही सांगितलं. मी या घरामध्ये कुणीच नाही आहे का, मला काही महत्त्व नाही आहे का, माझं काही अस्तित्वच नाही आहे का. तेव्हा मानसी म्हणते, असं नाही आहे. हे बघ, ज्यांना अरेस्ट केले ती माझी ताई आणि भाऊजीच आहेत ना रे. मला सुद्धा तेवढाच धक्का बसलाय जेवढा तुला बसलाय. पण सत्य नक्की काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे अथर्व. तेव्हा अथर्व म्हणत असतो, मग तेच तर ना, ते सत्य आपल्याला सांगितलं असतं विश्वासात घेऊन तर काय झालं असतं. तेव्हा बलदेव म्हणत असतो, हे बघ, त्यांनी तुला सांगितलं नाही याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. तेव्हा इथे ही मूर्ख पौर्णिमा, ती आता लपून छपून बोलणं ऐकत असते, काड्या करत असते. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अथर्व तू प्लीज शांत हो, तू शांतपणे माझं ऐकून घेणार आहेस का. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, नाही ऐकून घ्यायचं आहे मला. तुला हे सगळं माहिती होतं, तू बाहेरचा असूनसुद्धा तुला हे सगळं माहिती होतं. मी तर घरातलं आहे ना, मी तर आकाशचा सख्खा आत्ते भाऊ आहे ना. आम्ही दोघेजणं सख्या भावाप्रमाणेच राहिलो आधीपासूनच. मग तरीसुद्धा आकाशने ही गोष्ट माझ्यापासून का लपवली, का नाही सांगितलं मला. सख्खा भाऊ असून मला माहिती नाही आणि तू बाहेरचा असून तुला माहिती आहे. माझ्यावरती विश्वास नाही आहे का. तरीच तरीच तुम्ही सगळेजण जेव्हा बोलत बसला होतात, मी तिथे आलो आणि अचानकपणे तुम्ही विषय बदललात, बरोबर ना. तेव्हा इथे बलदेवला आठवतं, जेव्हा अथर्व तिथे येतो तेव्हा बलदेव म्हणतो, ही गोष्ट आधी सांगायला हवी होती. नंतर म्हणतो, बरं ठीक आहे, झालं ते झालं, तुम्ही काही केलेलं नाही आहे ना, मग घाबरायची काही गरज नाही आहे. तेव्हा अथर्वला संशय आला होता, पण तरीसुद्धा त्याने काहीही विचारलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व इथे आता चिडलेला असतो. बलदेव म्हणत असतो, हे बघ, तू घरातला, मी बाहेरचा. बाहेरचा आहे तरी मला माहिती आहे, तू घरातला आहेस तरी तुला काही माहिती नाही. असा विचार आता करू नकोस. तुला सांगितलं नाही कारण तुला आणि मानसीला त्रास होऊ नये म्हणून. पण एक गोष्ट मी तुला सांगतो, रिक्वेस्ट करतो, त्या दोघांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे आपण आता त्यांना
लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. आपण त्यांना कसंही सोडवून घरी आणूया. आपण त्यासाठी प्रयत्न करायला नको का? जे काही झालं त्याच्यावरती भांडत बसण्यापेक्षा आपण त्यांना लवकर बाहेर काढणं मला जास्त गरजेचं वाटतंय. तेव्हा इथे अथर्व आता त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नसतो. अथर्वला वाटत असतं की एवढं सगळं घडलं, आकाशभूमीच्या हातून एका गुन्हेगार बाईचा जरी खून झाला असला तरीसुद्धा ती गुन्हेगार बाई अथर्वची आई होती ना. मग आता त्यासाठी त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणत असतो, आकाश आणि भूमिताईला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. मी तुमच्यामध्ये नसणार आहे. मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मदत करणार नाही. आणि अथर्व सरळ तिथून निघून जातो. तेव्हा बलदेव म्हणत असतो, ए अथर्व, असं नको रे करू. मानसी, तू तरी अथर्वला समजाव ना गं. त्याला सांग ना, आकाशभूमीची खरंच काही चूक नाही आहे. जे काही घडलं ते चुकून घडलं होतं. त्याला तू सांग ना समजावून. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, अजिबात नाही. मला आता कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. त्यांना सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तुम्ही करा, नाहीतर नका करू. पण मी तुमच्यात आता नसणार आहे. मला या घरामध्ये काही मान सन्मान नाही. माझ्या असणं नसण्याला काही फरक पडत नाही ना. मग मी कशाला मदत करू तुमची? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की बलदेव दादा, आधी तुम्ही मला एक गोष्ट सांगा. एवढं सगळं कळलं, आता अजून एक गोष्ट सांगा. खरोखर इथे भूमिताई आणि आकाश भाऊजी यांनी रागिनी पटवर्धनचा खून केलाय का? सांगा ना. तेव्हा बलदेव हो असं म्हणतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता मूर्ख पौर्णिमेला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की चला, अथर्व तर आता चिडून निघालाय. तो काही यांची मदत करणार नाही आणि बलदेव आता एकटा पडलाय. आता भूमी आकाशला सोडवण्यासाठी कुणीही मदत करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, बलदेव दादा, एवढं सगळं घडलं तुम्हाला माहिती होतं, मग आम्हाला का नाही सांगितलं? तेव्हा बलदेव म्हणत असतो, मानसी अगं, त्यालाही काही कारणं होती ना. तुम्ही दोघेजणं टेन्शनमध्ये याल आणि आकाशभूमीला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून नाही सांगितलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्व आता इथे बसलेली असते. ती आपली भावाचं आणि इथे वडिलांचं श्राद्ध घालत असते. ती म्हणत असते, हे बघा सोहम आणि बाबा, तुमच्या इथे आत्म्याला शांतता मिळण्यासाठी आजवर मी इतके प्रयत्न करत होते. आत्तापर्यंत मी तुमचं श्राद्ध घातलं नव्हतं. मी ठरवलं होतं की जेव्हा आकाशभूमीला पहिला झटका देईन तेव्हाच मी तुमचं श्राद्ध घालेन. आणि हे बघा, ते श्राद्ध मी तुमचं आज घातलेलं आहे. तेव्हा तिथे सिक्युरिटी गार्ड येतात. ते म्हणत असतात की मॅडम, तुम्ही अपूर्वा मॅडम ना? तेव्हा ती म्हणते, हो. तुम्ही इथले सिक्युरिटी गार्ड आहात का? तुम्ही मला कसे काय ओळखता? तेव्हा ते काका म्हणतात की मी तुम्हाला ओळखतो, कारण इथे एक जोडपं आलं होतं काही दिवसांपूर्वी, तुमच्याबद्दल माहिती विचारत होते. ते लोक कोण होते? तेव्हा ते काका म्हणतात की असा गोरासारखा होता, थोडी थोडी दाढी होती, घारे डोळे होते, चांगल्या घरातले लोक वाटत होते. त्याची बायकोसुद्धा चांगल्या घरातली वाटत होती. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, भूमी आकाश इथे माझ्याबद्दल माहिती विचारायला तर आले नव्हते ना? तेव्हा अपूर्वा म्हणते, त्यांचा फोटो बघा, हेच दोघे होते का ते? तेव्हा वॉचमन म्हणतात, हो, हेच ते दोघे जण होते. ते विचारत होते इथे आधी कोण कोण राहत होतं, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? अपूर्वा पुरोहित इथेच राहत होती का? सगळं काही विचारत होते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो का? आणि मग अपूर्वाला वाटतं की अच्छा, म्हणजे इथे भूमी आकाश माझ्याबद्दल माहिती काढायला आले होते. इथे आल्यानंतरच त्यांना माझ्या आईबद्दल कळलं असेल का? बरोबर आहे, इथे आल्यानंतरच माझ्या आईबद्दल कळलं असेल आणि तेव्हाच त्यांनी माझ्या आईला किडनॅप करून ठेवलं असेल. आधी तर मला संशय होता, आता माझी खात्रीच पटलेली आहे की हे सगळं आकाश आणि भूमी यांनीच केलेलं आहे. त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं आता द्यावीच लागतील. का त्यांनी माझ्या आईला किडनॅप करून ठेवलंय? तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा अजूनच चिडलेली असते, कारण तिला कळलेलं असतं की आकाश भूमी तिची माहिती काढायला त्या ठिकाणी आले होते. तेव्हा ते वॉचमन म्हणतात, काय झालं मॅडम? तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही काही नाही. अजून काही विचारत होते का? तेव्हा वॉचमन म्हणतात, नाही, फक्त तुमच्याबद्दल विचारलं, इथे राहत होता का ते विचारलं आणि निघून गेले. त्यानंतर तिथे आता चव्हाण आलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की चव्हाण, आईबद्दल काही अपडेट? तेव्हा चव्हाण म्हणतात, नाही मॅडम, अजून तरी नाही. तेव्हा अपूर्वा म्हणते, हे काय उत्तर झालं का? अहो, मी ACP आहे, ACP, आणि माझ्या आईला कोणीतरी किडनॅप करतं, तिला आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट तिला शोधण्यासाठी लावले मी, तरीसुद्धा माझ्या आईला कुठे ठेवले हे तुम्हाला कळतच नाही आहे. हे बघा चव्हाण, मला अशी मुळमुळीत उत्तरं नको आहेत.
मला इथे ठाम उत्तर हवं आहे. माझ्या आईबद्दल तुम्हाला लवकरात लवकर माहिती काढायची आहे. तेव्हा इथे चव्हाण म्हणतात, हो मॅडम, प्रयत्न सुरू आहेत. ती म्हणते, प्रयत्न नको आहेत, मला रिझल्ट हवा आहे. 24 तास देते तुम्हाला, 24 तास. 24 तासाच्या आत माझी आई मला सापडली पाहिजे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता चव्हाण म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर चव्हाण म्हणत असतात की मॅडम, इथे आता भूमी आणि आकाश यांना भेटायला त्यांचे वकील आलेत. काय करायचं आहे, परवानगी द्यायची आहे की नाही? तेव्हा अपूर्वा म्हणत असते की नाही, परवानगी नाही द्यायची आहे. तेव्हा चव्हाण म्हणतात, पण मॅडम, हे तर कायद्याच्या विरोधात आहे ना? तेव्हा अपूर्वा म्हणते, मला माहिती आहे, पण काही गोष्टी आपण मॅनेज करू शकतो ना? तसंच काहीसं आता करायचं आहे. तुम्ही एक काम करा, इन्स्पेक्टर घोरपडे यांना बोलावून घ्या. मी त्यांना बोलावले म्हणून सांगा आणि मी जसं सांगते ना तसं तसं करायला सांगा. जर आपल्याला सरळ उत्तर मिळत नसेल ना, तर आपल्याला इथे उंगली टेढ़ी करनी पडेगी, असं अपूर्वा आता म्हणत असते. तेव्हा इथे भूमी आणि आकाश यांना विचारल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट आपलं दिलेलं असतं. तेव्हा इथे हवालदार म्हणत असतात की हे जे काही सांगितले तुम्ही, जे काही स्टेटमेंट दिले ते खरं-खुरं आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो साहेब, आम्ही का खोटं बोलू? जे काही सांगितले ते सगळं खरं-खरं सांगितलंय. तेव्हा इथे हवालदार म्हणत असतात, नाही, तुम्ही गुन्हेगारच आहात ना शेवटीला. गुन्हा लपवण्याचा प्रयत्न नक्की कराल. भूमी म्हणते, असं आम्ही काही केलेलं नाहीये. जे काही आहे ते खरं-खुरं सांगितलंय. जरा पाणी देता का प्यायला? तेव्हा हवालदार भूमीसाठी पाणी आणायला गेलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी दोघेही घाबरलेले असतात. आकाश विचारत असतो की आमचे वकील कुठे आहेत? अजून कसे आले नाही? जेव्हा ना ते यायला हवे होते ना. आमच्या घरच्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न सुरू केलेच असतील. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, काही प्रयत्न वगैरे सुरू केले नसतील. कळलं ना तुम्हाला? गुन्हेगार लोक आहात तुम्ही. त्यांनासुद्धा कळलं असेल. म्हणून तर इथे तुम्ही गुन्हा केलाय. म्हणून इथे कुणी आलं नाही ना तुम्हाला भेटायला. तेव्हा भूमीला आता पाणी हवं असतं. ते पाणी आणून देतात. भूमी पाणी पित असताना तिथे आता घोरपडे येतात आणि तिच्या हातातला ग्लास उडवून लावतात आणि म्हणतात, काय हे? काय करताय तुम्ही जाधव? अहो, त्या गुन्हेगारांना पाणी काय प्यायला देताय? अजिबात पाणी वगैरे प्यायला द्यायचं नाहीये. हे घ्या रे, सह्या करा. तेव्हा इथे आकाशभूमी आता लिहिलेला जो काही मजकूर असतो किंवा त्यांचं स्टेटमेंट असतं ते आता वाचत असतो. तेव्हा इथे घोरपडे म्हणतात, काय रे, काय करतेस तू? अतिशहाणा आहेस का? का वाचतोयस ते स्टेटमेंट? त्यांनी लिहिलंय त्याच्यावरती विश्वास नाही का? तेव्हा आकाश म्हणतो, त्यांच्यावरती विश्वास आहे म्हणून तर वाचतोय ना. बघतोय त्यांनी मी सांगितलेलं स्टेटमेंट, मी सांगितले तसंच लिहिलंय की अजून काही बदल केलेत? तेव्हा घोरपडे म्हणतात, काय रे, जास्त बोलायचं नाही या. सह्या कर म्हटल्यानंतर सह्या करायच्या. गुन्हेगारांनी जास्त बोलायचं नसतं. कसं असतं ना जाधव, हे जे गुन्हेगार असतात ना, ते दिसायला साधे भोळे असतात. आपल्याला वाटतं की यांनी गुन्हा केलाय की नाही, पण खरोखर तर हेच मोठे गुन्हेगार असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, साहेब, अजून आमच्यावरचा गुन्हा सिद्ध व्हायचा आहे ना, मग तुम्ही आम्हाला आधीच गुन्हेगार ठरवून का मोकळे होताय? ते कोर्टाचं काम आहे ना, ते कोर्टाला करू द्या. तुम्ही आम्हाला गुन्हेगार आधीच ठरवून मोकळे होऊ नका. तुम्ही तुमची चौकशी करा. आम्ही तुम्हाला कॉपरेट करतोय ना. तेव्हा घोरपडे म्हणतात, बघा बघा, तोंड कसं चालतंय यांचं ते बघा. काय रे, जरा जास्तच बोलता येतं का तुला? सांग ना. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की जास्तच बोलतोय म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने इन्सल्ट करताय हे तुम्हाला कळत नाही आहे का? प्रत्येक गुन्हेगाराला इथे अशा पद्धतीनेच तुम्ही ट्रीट करता की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता घोरपडे म्हणत असतात की जास्त तोंड चालवायचं नाही. इथे गुन्हेगार आहात. 7 वर्ष तुम्ही गुन्हा करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत होता. बरोबर ना? मग आता यापुढे सुद्धा जास्त तोंड चालवायचं नाही. तुमच्या गुन्ह्यावरती एक वेब सीरीज निघेल, वेब सीरीज. त्याच्यामुळे आहे ना, आम्ही जे विचारतो त्याची उत्तरं द्यायची. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आकाश आणि पोलिसांमध्ये हातापायी होते. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, तू राहू दे, तू चल बरं, बाजूला चल. तेव्हा इथे पोलीस म्हणत असतो, काय ग ए, तुला खूप अक्कल आहे का? थांब, तुझी सगळी अक्कल आता काढतो. तिच्यावरती हात उगारत असताना आकाश त्या आता पोलिसाचा हात पकडतो आणि त्याच्याकडे रागाने बघत असतो. ज्या पद्धतीने इथे प्रेक्षकांनो आकाशभूमीला ट्रीट करत असतात ना, अत्यंत चुकीचं असतं. इथे आता डिरेक्टर वगैरे जे आहेत ते कशा पद्धतीचा राग आकाश आणि भूमीवरती काढतायत काय माहिती. म्हणजे रागिनी पटवर्धनने आतापर्यंत इतके मोठे मोठे गुन्हे केले, पण तिलासुद्धा अशा पद्धतीने पोलिसांनी ट्रीट केलं नाही. त्यानंतर अपूर्वा त्यांच्याबरोबर इतकी चुकीची वागते, पण तिलासुद्धा इथे अजून एक्सपोज केलेलं नाही आहे. आणि आकाश आणि भूमी जे आत्तापर्यंत सगळ्यांच्या भल्याचा विचार करत आले, त्यांना अशा पद्धतीने ट्रीट केलं जाते. त्यांना काय सिद्ध करायचं आहे काय माहिती.
तेव्हा इथे आता अपूर्वा आलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, अपूर्वा हे बघ आता जे काही घडलं त्यात आमची चुकी नाही आहे. ते आम्हाला डिवचत होते अगं, आम्हाला राग देत होते. तेव्हा अपूर्वा म्हणते, कोण आहात कोण तुम्ही? एक गोष्ट लक्षात ठेवा, तू जे काही वागलायस ना आकाश महाजन अत्यंत चुकीचं आहे असं अपूर्वा म्हणत असते. तेव्हा इथे भूमी तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते.